यानंतर जाऊयात पुण्यातील विश्व मराठी संमेलनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी वाद झाला नाही तर ते संमेलन कसलं आणि वादाशिवाय मराठी संमेलन होऊच शकत नाही असं वक्तव्य केलं। मात्र या वादातूनच चांगलं मंथन होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिछाच सोडत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मागच्या काळात मी पुन्हा येईन उपहासात्मकपणे म्हणायचो, पण हल्ली मी ते पॉझिटिव्हली घेतो असंही फडणवीसांनी सांगितलं। उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला, काही कोणी प्रश्न उपस्थित केले। तर उदयजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही। वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे, कारण आपण संवेदनशील लोक आहोत, आपण इमोशनल लोक आहोत। त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे, यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं। हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा, कुठे गेलं की मी पुन्हा येईन। पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे। शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात। पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचा क्लास घेत त्यांना आठवड्याचं वेळापत्रक आखून दिलं आणि या वेळापत्रकानुसार आता मंत्र्यांना काम करावं लागणार आहे। त्याचप्रमाणे कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडणवीस सर्व मंत्र्यांना आदेश देखील देताना दिसलेत। प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या या विक्रमी वेळेत प्रलंबित न ठेवता पूर्ण करा आणि त्यासाठी विशेष वेळ द्या असंही फडणवीसांनी सांगितलं। तर देवेंद्र फडणवीस यांचा क्लास कसा आहे बघा। त्यांनी असं म्हटलंय की मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईत असणार। दुसरं त्यांनी असं देखील सांगितलंय की मंत्री गुरुवार शुक्रवार या दिवशी आपापल्या विभागाच्या कामाचा आढावा घेतील। शिवाय शनिवारी आणि रविवारी मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावतील असं वेळापत्रक सर फडणवीसांनी सगळ्या मंत्र्यांकरता आखून दिलेलं आहे। ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीमुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। काँग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांच्याबरोबरच उभाटाचे संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, ठाकरेंच्या पक्षाचे संगमेश्वरचे माजी आमदार गणपत कदम आणि ठाकरेंच्याच पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती मिळते। सहानुभूती म्हणून सर्व मीडियानी परिस्थिती निर्माण केली होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सहानुभूती आहे। विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसलेले आहेत आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांना समजलेलं आहे की यांनी केवळ खुर्ची करता काँग्रेसच्या सोबत हे गेलेले आहेत। मुस्लिम धार्जिणं अल्पसंख्याक लांगुल चालन यांचं जे सुरू आहे त्याच्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचाराचा त्यांच्याकडे राहणार नाही। सर्वजण एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सज्ज झालेत आणि पुन्हा आमच्याकडे सगळे येणार। आपण पाहताय रोज हजारो पदाधिकारी हजारो कार्यकर्ते शिवसेनेत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत। आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कुणी असतील ते मला माहित नाही, मला कोणाची नावं घ्यायची नाही। जी नावं तुम्ही घेताय किंवा येतील अशी अपेक्षा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। अनेक वर्ष ते शिवसेनेमध्ये होते, अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केलं, अनेक वर्ष त्यांना शिवसेनेनं पदं दिलेली आहेत, प्रतिष्ठा दिलेली आहे। तरी कोणी जात असेल किंवा निघालेत असं आपण म्हणताय मला माहित नाही। तर जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही।
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण दिलंय. शासकीय कामासाठी शिंदेंची भेट घेतली असून शासकीय कामांसाठी अशा गाठीभेटी घ्याव्याच लागतात असं धंगेकरांनी सांगितलं. शिंदेंचे आणि माझे चांगले संबंध असून मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे असं धंगेकरांनी स्पष्ट केलं. तसंच मी आगामी पालिका निवडणूक काँग्रेसमधूनच लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ना मी शासकीय बंगल्यावर जाऊन भेटलो, मी काय त्यांच्या घरी जाऊन नाही भेटलो, नो पण भेटलो. त्यामुळे माझं काम होतं, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला आश्वासन दिलं की करतो काम म्हणून मी गेलो आणि मी पहिल्यांदा फोन करून गेलो. दुसरी चर्चा अशी आहे की तुम्ही मी दाखवतो एकीकडे जाणार दुसरीकडे, मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जाणार अशी चर्चा. नेमकं काय? ना असं काय नाही, चर्चा नाही. मी आपलं माझ्या कामासाठी भेटलो नाही. मी आता भेटलो. काँग्रेसमध्ये खुश आहात की? आनंदी येते, एकदम आनंद आहे. काँग्रेसमध्ये एकदम प्रचंड. इकडे तिकडे भेटीगाठी कशासाठी? कामाला भेटायचंच नाही का, असं भेटायचं नाही का, भेटत नाही का. राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार सुरू आहे. उभाटा शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, तर 5 खासदारांकडून भाजपमध्ये जाण्याची जुळवणी पूर्ण झाली असून एका खासदाराचा अजून तळ्यात सुरू असल्याची माहिती मिळते. तर पक्षांतरबंदी कायद्यातून वाचवण्यासाठी 6 जणांचा आकडा महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये संभावित होणाऱ्या पक्षप्रवेशावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. भाजपनं मित्रपक्षातील प्रवेशाचा फॉर्म्युला बदलल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची माहिती मिळते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहेत. तर कोथरूडचे उभाटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. एका लग्न समारंभात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा प्रचारासाठी मी उद्धव ठाकरे यांची सभा लावली होती, पण ती ऐनवेळी रद्द झाली. पण ती कोणामुळे रद्द झाली हे आता तुम्हीच शोधा असं या भेटीवर मोकाटेंनी बोलून दाखवल्याची माहिती आहे. मोकाटे सध्या ठाकरे सेनेत असले तरी ते नाराज आहेत अशी माहिती आहे. आपली नाराजी प्रकट करण्यासाठी ते संधीच शोधत असतात. परवाच्या पक्ष बैठकीतूनही ते मधूनच उठून गेले होते आणि त्यानंतर ऑपरेशन टायगरमध्येही त्यांचं नाव आल्यानं मोकाटे पुन्हा चर्चेत आलेत. आता ब्रेकनंतर बातमी मुंबईच्या मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरात महापालिकेनं तोडक कारवाई केलेली आहे. अनधिकृत स्टॉल आणि पान टपऱ्यांवरही तोडक कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान स्टॉलवाल्यांनी आक्रोश करत कारवाईला विरोध केला. दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले होते आणि त्यामुळे पालिकेनं ही कारवाई केल्याचं बोललं जातं. तर वर्ध्यामधून एक संतापजनक घटना समोर आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत 2 शिक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. यानंतर संतापलेल्या शिक्षकांना क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केली. या घटनेतील पीडित मुलांना मारहाण केल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानं शिक्षण विभागात खळबळ उडाली. मारहाणीनंतर पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. की पुन्हा त्या दोघांचं काल वाद झाला, भांडण झालं. तर त्यावर सुद्धा आम्ही केंद्र प्रमुखाला पाठवून तिथली शहानिशा करून तिथला अहवाल मागवलेला आहे. आणि आज जो हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तर ते विद्यार्थी सुद्धा म्हणतात की आम्हाला सुद्धा मारहाण केली शिक्षकांनी. तर या व्हिडिओची मात्र आम्हाला कुठली कल्पना नाही, परंतु आम्ही या व्हिडिओच्या संदर्भात शहानिशा करून व्यवस्थित संपूर्ण चौकशी करून आणि तसंही सुरुवातीच्या त्या शिक्षकांच्या आपसातील भांडणामुळे त्या 2 शिक्षकांवर योग्य ती कारवाई आम्ही लगेच करू. पुढे बातमी अशी की कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतरासाठी ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिकांमध्ये रोजगार निर्माण करून स्थलांतर रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. आणि यातूनच कृषी विभागाने शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून अळंबी अर्थात मशरूम शेतीचा नवा पर्याय खुला करून दिला. नवापूर तालुक्यातील 25 महिला शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेत आर्थिक उन्नतीची नवी कवाडे उघडली आहेत. आणि या प्रशिक्षणात मशरूम शेतीचं प्रात्यक्षिकासोबतच त्यांना बियाणं आणि औषध पुरवठा देखील करण्यात आला होता. याचंच फलित आता दिसून येतंय. या महिलांना हे प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि त्यांनी आता घरच्या घरी शेतीला पूरक धंदा म्हणून मशरूम उत्पादन घेत एक वेगळी भरारी घेतली आहे. नवापूर तालुक्याला लागूनच असलेल्या सूरत बाजारपेठेत मशरूमला असलेली मोठी मागणी आहे.
अवघे 300 रुपये किलो बियाणं असणाऱ्या मशरूम उत्पादनातून किलो मागे शेतकऱ्यांना 1200 ते 1500 रुपये मिळत असल्यानं फायदा देखील होतोय. त्यामुळे नवापूर आता अळंबी होण्याकडे वाटचाल करताना दिसतोय. आम्ही मशरूम आधीच आम्हाला मशरूम ट्रेनिंग करायचं होतं. आम्ही कृषी सहाय्यक सरांना सांगायचो, प्रत्येक मीटिंग वेळच्या वेळेस त्यांना सांगायचो का आम्हाला काहीतरी आमच्या गावातल्या बायांना रोजगार द्या, त्याच्यासाठी आम्हाला मशरूमचं ट्रेनिंग करायचं आहे. तर त्यांनी वरिष्ठांना कळवलं आणि कृषी ऑफिसकडून आम्हाला मशरूमचं ट्रेनिंग हे उपलब्ध करून देण्यात आलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये आमच्या गावातील बायांनी सहभाग घेतला. जवळजवळ आमच्या गावातील 12 महिलांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यातून आम्ही मशरूमचं ट्रेनिंग घेतलं. नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आपण अळिंबी उत्पादन प्रशिक्षण घेतलं होतं आणि या प्रशिक्षणात आपण जे प्रशिक्षणार्थी होते त्यांच्याकडून प्रशिक्षणासोबतच अळिंबी कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिकी करून घेतलं होतं आणि या प्रशिक्षणार्थींना बियाणे आणि अळिंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे औषधं यांचा पुरवठा केला होता. त्याचा चांगला परिणाम आता महिन्याभरानंतर दिसून येत आहे. तालुक्यातील जवळपास 25 शेतकऱ्यांनी आपल्या घरी स्वतः अळिंबी उत्पादन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो सफल झाला आहे. जळगाव जिल्ह्यात केळी पिकांवर कुकुंबर मोझॅक अर्थात CMV व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलाय. या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केळीच्या उत्पन्नात घट होत असल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता वाढवली आहे. 70,000 हेक्टरवरील लागवडीपैकी सुमारे 15% केळी पिकावर CMV व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आणि याची माहिती केळी संशोधन केंद्राने दिली. तर या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचं आवाहन देखील केळी संशोधन विभागाच्या वतीनं करण्यात आलं.